चांगलंच असायला पाहिजे, ऑप्टिमम असायला पाहिजे, टॉपला असायला पाहिजे, ऑल द टाईम आपलं मन बुद्धी स्थिर असायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपले लोकप्रिय सर्वांचे प्रिय असे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी हा जो काही युनायटेड नेशन्स म्हणजे जिथे सर्व पृथ्वीतलावरचे जेवढे काही देश आहेत, जेवढे राष्ट्र आहेत, त्यांच्यासाठी जे काही पॉलिसी बनवल्या जातात, खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे. धन्यवाद सर, तुम्ही खूप छान पद्धतीने या सगळ्याचा उलगडा केला. सगळ्यांना याची व्यवस्थित माहिती मिळाली, जेणेकरून आपणही त्या गोष्टीचा अभिमान बाळगू आणि आपण इतरांनाही त्या गोष्टी सातत्याने करण्यासाठी त्यांना मोटिवेट करू. खूप खूप धन्यवाद. आपल्यासोबत जे महानुभाव आलेले आहेत, तर त्याचं मी संभाषण ऐकत होतो अविनाश सरांसोबत जे गेस्ट हाऊसमध्ये जे बोलत होते, तर या गोष्टीवर खरंच एक विश्वास वाटतो आहे की लाईक माइंडेड पीपल फ्लॉक टुगेदर. म्हणजे आपण समविचारी जे लोक असतो किंवा समविचारी जी एनर्जी असते, ती एनर्जी नेहमी एकत्र येत असते. काही बाजूलाच बिल्डिंगमध्ये राहतात, ते आपल्या सगळ्या ॲक्टिव्हिटी बघत असतात. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे, वेगवेगळे कार्यक्रम, वेदांतामधले वेगवेगळे कार्यक्रम, आणि त्यांना त्याचं कौतुक आणि त्याच्यामध्ये पार्टिसिपेट काहीतरी आपण करावं किंवा कुठेतरी कॉन्ट्रीब्यूट करावं, ही त्यांची खूप वर्षापासूनची इच्छा होती. आणि आज तो योग इथे आलेला आहे. मित्र हो, आपण खरंच खूप भाग्यवान आहोत आणि आपण या संधीचा आता पुरेपूर फायदा घेऊया. जे जे काय आपल्याला इथे या व्यासपीठावर जे येतात, ते व्यासपीठावर आल्यानंतर एक वेगळी एनर्जी असते, एक वेगळी शक्ती निर्माण होते आणि आपण त्या शक्तीचा, त्या एनर्जीचा पूर्णपणे लाभ घ्यायला पाहिजे. परमेश्वर कृपेनं तुमचं स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक स्वास्थ्य नीट राहो, चांगलं राहो, सुबुद्धी परमेश्वर आपल्याला देऊ. आणि आपला परिवार, आपण जिथे काम करतोय, आपला देश, याच्यासाठी आपण नेहमी चांगलं काहीतरी करण्यासाठी, चांगलं काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करण्यासाठी नेहमी आपण प्रयत्नशील राहू. खूप खूप धन्यवाद. वेदांत पब्लिक स्कूलची जी सर्व टीम आहे, शांतला मॅडम आणि त्यांची टीम, स्टुडंट्स आणि पॅरेंट्स, खूप खूप कौतुक आणि खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.